कुठे निघालास? घरला चाललोय, जेवाया. घरला? हा. अरे घरला नको जाऊस, पोलीस तुला पकडायला येत आहेत. प्लीज. अरे म्या काय केलंय पोलिसांचं? अरे तू चौगुळ्याचा हात तोडला ना, अशी तक्रार अकोबा आणि बाजीराच्या सांगण्यावरून चौगुळ्यानं केली आहे. हा, पण त्यावेळेला मी कोल्हापूरला होतो. हे समजा गावात सांग, मला सांगू नकोस. मला समजा माहित आहे. आणि जरी तू चौगुळ्याचा हात तोडला नसता तरी अकोबा पोलिसांना पैसे चारून तुला 2-4 दिवस अडकवल. कसला विचार करतोय? विमल, माझं एक काम करशील? अरे तू नुसता हुकूम कर, यांच्यासाठी जीव पण देईन. नाही, मला तुझा जीव नग. अगं तुझ्या अंगात समध्या गावाशी 2 हात करण्याची धमक आहे म्हणून. जर मला पोलिसांनी पकडला तर आमच्या बाईसाहेबांचं रक्षण करशील तू विमल? अरे जा, माझ्या सवतीचं रक्षण करायला सांगतोस तुम्हाला? मरणाचं तिकडे. विमल, खबरदाराचं बोललीस तर. अगं समध्या गावाप्रमाणे तू पर त्या देवीसारख्या बाईची बदनामी करतेस. अरे देवी असेल तुझ्यासाठी, माझी वैरीण आहे वैरीण. मी तुझ्यासाठी तुझं रक्षण करीन, पण एका अटीवर. कंची अट? आधी मला वचन दे. दिलं वचन. तुला माझ्याशी लगीन करावं लागेल. लगीन? आणि तुझ्या संग? अगं समध्या गावभर उंडारत असतेस तू. असं नको बोलू बाई, असं नको बोलू. अरे ज्या दिवशी तू मला वाचवलं, मला नवा जन्म दिला, अरे त्या दिवसापासून मी तुझी झाली. आज पातूर मी कोणा सुद्धा माझ्या अंगाला हात लावू दिला नाहीये. तरी तुझा माझ्यावरती विश्वास नसेल तर मी तुला माझ्या वचनात सोडवते. नको करूस तू बाईशी लगीन, तरी पण मी तुझ्या बाईसाहेबांचं रक्षण करेन आणि कोणाला सुद्धा त्यांच्या अंगाला हात लावू देणार नाही. बाईसाहेब. बडी, अहो किती उशीर हा. मी केव्हापासून वाट बघतेय. चला जेवून घ्या लवकर. बाईसाहेब, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. जे काय सांगायचं ते नंतर सांगा, अगोदर जेवून घ्या बघू. बाईसाहेब, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. जेवणापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नसतं. बाईसाहेब, पण माझं ऐकून. पण बिन काही नाही, अगोदर जेवा बघू लवकर. तू विमल ना? वय. अगं मग अशी बाहेर का उभी? आत ये ना. नग नग, मी आहे इथेच बरी. अगं ये ग. मी तुमच्या घरात कशी येऊ? का? नाही मी. विमल, जन्मतः कुणीच वाईट नसतं. परिस्थिती तिला वाईट बनवते. राहता राहिली माझी गोष्ट तर मला सगळी सारखीच. चल बघू आत. चल बस जेवायला. नग, मी आज जेवण आली आहे. अरे संपलं इतक्यात जेवण? नाही जी, भूक नाही मला. आजच भूक नसायला काय झालंय? ते काय नाही, पोटभर जेवायला लागेल. मला माहिती तुमची भूक किती आहे ती. जेवा बघू लवकर. बळी आहे का घरात? जेवणावरून उठायचं नाही. बसा बघू, मी बघते कोण येते. काय काम? अटक करायला आलोय त्याला. गुन्हा काय त्यांचा? इन्स्पेक्टर माने, गुन्हा काय आहे त्यांचा? हे पहा, चौगुल्यांचा हात तोडल्याची लेखी तक्रार आली आहे आमच्याकडे. साफ खोटं येते. त्या दिवशी बळी वकिलांना भेटायला कोल्हापूरला गेले होते. हे पहा, खऱ्या खोट्याचा निर्णय कोर्ट करेल, मी नव्हे. मी बळीला पकडायला आलोय. बळीच्या नावाचा पकड वॉरंट आहे माझ्याकडे. तुमच्याकडे वॉरंट बळींना पकडण्याचं आहे, माझ्या घरात शिरणे नाही. मग त्याला बाहेर पाठवा. ते जेवायला बसलेत. अर्ध्या जेवणावरून मी त्यांना उठवू शकत नाही. हा अन्नाचा अपमान आहे. तुम्ही बसा, ते जेवण झाल्यावर येतील.
पाहताय काय माझ्याकडे? अरे या घराला चारी बाजूने वेढा द्या, पळून जाता का म्हणे साला. जा. बाईसाहेब, मगाधरनं मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होतो. हा, पर घाबरू नका सर. मी गेल्यावर हिमल इथं राहील, तुमचं रक्षण करेल. पर तुम्ही दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, घराबाहेर नाही पडायचं आणि रात्री झोपताना दार खिडक्या नीट लावून घ्यायच्या. आणि माझी काळजी नका करू. मी तिथे गेल्यावर लगेच जोशी वकिलासनी बोलावून घेतो. बळी, तू बाईसाहेबांची अजिबात काळजी करू नकोस. मी आज जीवात जीव असेपर्यंत त्यांचं रक्षण करीन. खरंच बाई, तुम्ही नका आमची काळजी करू. तशीच वेळ आली तर आम्ही दोघी एकमेकींना सांभाळून घेऊ. चल. चल. आले. तुमचं काम झालं साहेब. बेस माने, हा. कैदी पळाला तर तुम्ही लोक काय करता? काय करतो? हं. गोळ्या घालतो. हे घ्या पैसे. पैसे? हा. समजलं साहेब. आकोबा साहेब, तुमचं काम झालंच म्हणून समजा. त्याची मला खात्री होतीच म्हणा. अरे हो बाजीराव, हा. तुमचं ते पाखरू एकटच नाही बरं का, तिच्या जोडीला आणखीन एक आहे. हिला तिथं येमल असणार. हम्म. कृष्णा, तू पण चल माझ्या संग. तुझी पण लई दिसाची इच्छा पूर्ण करून घे. हे पहा, तुमच्या काय इच्छा पुऱ्या करायच्या त्या पुऱ्या करा, मी निघतो. या चला. बाजीराव, असा मोका परत मिळणार नाही. आजच्या आज शिकार झालीच पाहिजे. आज शिकार होणार. अरे पर त्या वाड्यात शिरायचं कसं? वाड्याला चारी बाजूनं कोट आहेत. खोट असलं म्हणून काय झालं? आपल्या समध्या माणसासनी घेऊन जा आणि गोविंदात माणसाची शिडी करता तर शिडी करा आणि वाड्यात उतरा. तर शिकार आजच्या आज झालीच पाहिजे.